झाले त्यांचा विस्तार बाबाची सत्वदा सदुकाम नोंदणी सुरा करून बाबांना झालो त्याला तरी प्रसूत करता प्रसंगी ज्ञानेंद्र राज्य कवेल्याचा पुतळा साधकाचा मायबाप योगियाची बावली जगामध्ये माणसं जन्माला येतात पण गुरुविना माणसाची प्रगती नाही. काही माणसं नुसतेच येतात आणि जातात पण त्याला गुरु पाहिजे. ज्याला गुरु नाही असा माणूसच नाही जगात. विठाला विठाला दत्त महाराजांनी 24 केले आपणही केले पण आपल्याला कळत नाही कोणता कोणता गुरु. आपण गुरुचे उपकार विसरतो. विठाला विठाला आपली भावना सुद्धा गुरुविषयी चांगली नाही. आपण नीट बोलत नाही गुरुविषयी चांगलं बोलत नाही. आपली भावना चांगली असावी. त्याला सुंदर उदाहरण हे एकदाच यायचं आणि एकदाच जायचं परत यायचं. आता एवढ्या सगळ्या आजी बऱ्याच इथं बऱ्याच महिला आहेत जुन्या जुन्या. तुम्हाला जावाई जास्त आवडतो का त्याची आई? नदावाल्या नाही जावाई का त्याची आई? हा आई आवडत नाही. कोण आवडतो? पाकिस्तानातून आलाय का तो? भाई आई आवडती आई नाही आवडत. कोण आवडती? आणि मग तुम्ही तिला ते इनीचं लुगडं कशाला देते तिला? काय बाया तुला आडम ठेवीन तुझ्या. परवा दिवशी बाई मला भेटली म्हणजे बाबा माझ्या पोरीला सासू नाही. मला नसल मी नाही असल. ते म्हणजे सासरा पण नाही नसल ननन पण नाही. ननन बरं नसू द्या जाऊ पण नाही. आता काय करा? हा बाया पण नाही. आता काय डोकं लावा? मग तुला जावाय काय तुला कधी सापडलाय का? अरे कुणीतरी पाहिजे का नको? आता तुम्ही सगळे पुरुष मंडळी सांगा बरं मला पाहिजे सुट्टी मिळत नाही आणि दुःख आल्याशिवाय. आता तुम्ही एवढे जुने जुने पुरुष आहे खरं सांगायचं आपल्या बायकोचे शब्द पोरं मोठे झाल्यावर बदलले. एक लहान होते तेव्हा पोरं मोठे झाले वयाला आले आणि बायकोचे शब्द ते काय म्हणाले माहिती का? तुझ्या बापाला कवडीची काय नाही. आता आगच लागली काय? आता काही तर माणसं असे महाराज अजून काही आता खरं सांगा अजून काही माणसाला कळत नाही कशाला आलंय. अरे एवढा आता तुम्ही एवढा मोठा आनंद घेतात सगुणात बाबा महाराज इथं एवढा मोठा आनंद इथं सुख सोहळा आहे आणि खरं तर हे आखाडच चालू आहे ना. आता आखाड आहे ना आखाड चालू आहे ना. तरी गुरुपौर्णिमे दिवशी इतके लोक खास आहे. आखाडामध्ये दुसराच कार्यक्रम असतो. विठाला 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 आखाडामध्ये बकरे कापणारे जास्त लोक आहेत कोंबडे कापणारे जास्त लोक आहेत. पण आपल्या इथं का आज इथं काही जरी झालं तरी संस्थांमध्ये सगळ्यात महत्वाचं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपली श्रद्धा एखाद्या ठिकाणी असावी. किती मोठी असावी? आता मला वाटतं 8वी पण जात आहे नाही 8वी पौर्णिमा त्याच्या अगोदर झाले 8वी का 8वी. हा ही पौर्णिमा सुद्धा अशी दिली. हा कलरला महाराज तसाच पंक्तीवाले तसेच सेम टू सेम कार्यक्रम आहे. मी विचारलं होतं भाऊ आमच्या आईला विचारलं मी कलरला असा का झालो? आई म्हणली तो पोटात असताना मी माती खाल्ली होती रे. जास्त कलरला काळी माती खाल्ल्यामुळं हे कलर असा आलाय. लय अवघड आहे. आता काय डोकं माणसं. मी मग अशी थांबलो होतो तेलगावात चहा करायचा ना त्या बाईनं चहा केला. मग दूध नसताना नसन दूध बुवा बरं केला तर कोरा का कोणता म्हणते तुम्ही त्याला काळा. पण केला तर केला काय बिघडलं? मी ते कपातल्या चहाकडे असं पाहत होतो. त्या बाईनं गप मारावं का नाही? ते म्हणजे बाया तुमच्यासारखा शिम टू शिम झालाय जगावं कम मरावं. आता काय डोंगला माणसं म्हणत्या हे बघा पंक्तीवाले आमचे महाराज आहे आमचा असू द्या. एक उत्तर आहे का? आता जाती भीती लोकांनी वाढल्या हो. आणि मधल्या काळात हे कुठं असं झालंय हे आरक्षणाचं वजन आलं घेण्या देण्याचं काय कळत नाही कुणाला. आपल्या खांडी आलं. खरं सांगा बरं भाऊ भावाला जास्त देईन का? नाही भाऊ भावाला एखादा गुंडा देणार नाही ना. मग आरक्षण आपल्यातलं कसं कोण देईल? अरे इथं गुंठा देत नाही तर इथं आयुष्याचं कोण नाही उगाच झंडे घेण्याचं. आणि त्याला वाकडे किती लोक आहे पुढं. तुम्ही एक त्याला काय म्हणतात ना एक अपडेट केलं का नाही पुढं एखादा तक्रार दाखल केली हे मिळत नाही. पण लोकांचं काय झालंय कामं नाही राहिले काही आणि काहीतरी नेमकं चांगलं ऐकायला पाहिजे. माणसाचा मेंदू भ्रष्ट होईल महाराज. आता चांगलं काहीतरी करावा. आता एक कासारी गाव आहे मी बऱ्याच वर्षानं पाहतो येतो जातो मधून. कासारी गाव आहे पाणी अडवा पाणी जिरवा प्रकल्प पाहिजे उन्हाळ्यामध्ये. आपल्याकडे हे प्रकल्प कमी आहेत. एकमेकाला अडवा
आणि एकमेकाची जिरवा. आणि त्यानं बंगला बांधला तर तू बांध, त्यानं एखादी एकर घेतली तर तू घे, त्यानं एखादी गाडी घेतली तर तू घे, त्यानं जर 15,000चा मोबाईल घेतला तर तू 20चा घे, त्यानं एक मधला काढला तर तू 2 काढ. ही प्रगती पाहिजे की नाही? त्याच्याकडे 100 मेंढे तर तू 200 घे. हे पोरच इकडे बसवा, काय नाही इकडे बोला त्यांना विठाला विठाला विठा. गाड्यावर प्रॉब्लेम होती, गाड्यावर आणू द्यायचं नाही. खाली मी सुद्धा आणली, ती मध्ये गुंतली होती आमची, जे स्लिप होती. आणि आपलं संस्थान चांगलंय, भविष्यात सगळ्या कासारीवाल्याला विनंती करतो, आपली श्रद्धा चांगली नाही, भविष्यात हे असं मोठं झालं पाहिजे. मी तर म्हणतो काय करायचं, त्या संस्थांच्या मध्ये ना एक गड नाव टाका, सद्गुरू बाबा गड संस्थान असं केलं तरी गड टाकणार. काय झालं, आपल्या जिल्ह्यात गडच असते. छत्रपतीच्या काळात गड कमी होते, आपल्या जिल्ह्यात आता वाढले. छत्रपतीच्या काळातला एक गड नाही बीड जिल्ह्यात, पण धार्मिक गड आता जिल्ह्यात जास्त झाले. विठाला विठाला विठाला. आपला आनंद मिळावा, सुख मिळावं, पण प्रत्येकाचा आज गुरुपौर्णिमा आहे, आजचा दिवस योगा चांगला आहे. आणि आपलं जीवन हा स्लिप होणार होतं, एवढं मोठं आणायचं तरी आज पाऊस थोडा थांबलाय म्हणून बरं. सकाळी चालू झाला पण आज योगा योगा असं आहे, सगळ्याचं मलाही दर्शन घडणार असेल. एक सगळ्यांना विनंती करतो, आपण प्रवासी जाणार आहेत आणि आपण आलोय आणि कधीतरी जायचंय, हे गाव सोडून जायचंय, देश सोडून जायचंय, जग सोडून जायचंय. काही न्यायचं बरं, काही न्यायचं, एकच न्यायचं. उत्तमाचे उरे कीर्ती मान, उत्तमाचे उरे कीर्ती मान, उत्तमाचे उरे कीर्ती तो मारित होता, तुमचाच मारतोय असं नाही, तोही विष्णू होता आणि तोही मारित होता. पण त्यांनी ठरवलं निश्चयाचे बळ. आपण काय करतो माहिती, निश्चयच करीत नाहीत, मग कसं काय होईल. काय माणसं मध्ये मला पोरग आहे ना मिलिटरी मॅन बनवायचं, मग त्याला डोंगरावर पळू दे, ते डांबरीनं पळत धडक. डांबरीनं पळण्यापेक्षा तो डोंगरानं पळतो ना, तो लवकर मिलिटरी मध्ये जातो. डांबरीनं पळणं ही फॅशन आहे. विठाला विठाला विठाला. मी खोटं बोलत नाही, आता सगळीकडे जजमेंट चांगले. ते पलीकडलं पोरग कुठं कोणाचं आहे, तू ह्या गावचाच आहे, इकडे बरं. काय नाव तुझं? प्रथमेश. प्रथमेश. नीट बोलायचं, मोठ्यानं सांगायचं, खरं बोलायचं, खोटं बोलायचं. खोटं बोललं की पाप लागते, खोटं बोलायचं धंदा आमचा आहे. त्याला सुधारलंच नाही. काय झालं प्रथमेश मला सांग, मम्मीला मम्मीची आई जास्त आवडती का पप्पाची? नाही, मम्मीला मम्मीची आई जास्त आवडती का पप्पाची? पप्पाची. मम्मीची आई आल्यावर गोड स्वयंपाक करती का पप्पाची आई आल्यावर? त्याला सुधारलं नाही, आता कळन त्याला. ए पिलो, तुमची मम्मी मावशीला जास्त फोनवर बोलती का आत्याला? मावशीला. लयच कठीण आहे गडी. खरंच सांग मला, जाऊ दे. तुमची मम्मी मामा आल्यावर चांगला स्वयंपाक करते का चुलता आल्यावर? मामा. मम्मीने सांगितलं जाण 10-12 आंबे तोडून आण. आपल्या शेतात आंबे शेजारच्या शेतात आहे, मग तू कुठल्या शेतातले आणणार? शेजारच्या का आपल्या? आपल्या.
टाळ्या वाजवतेसाठी बरं आहे. ए सगळ्याचे शेत पेरले, चुलत्याचंही पेरलंय शेत आणि आपलंही पेरलंय. कोणाच्या शेतातून जावं आपण, चुलत्याची का आपल्या? टाळ्या वाजवा, हुशार आहे. बराच फरक आहे याच्यात. आता शेवटचं विचारतो, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? इंजिनियर नशिबानं होशील का अभ्यासानं? तुला नशिबानं बायको चांगली मिळेल का बघावं लागेल? इकडे बघ, बघावं लागेल का नशिबानी? तुझा चड्डी नेसता येत नाही, बघावं लागेल म्हणते. आणि त्याची मम्मी म्हणते मग पप्याला काही कळत नाही. पप्या तर झाला सुरू लगेच. गोड बोलतो ध्यान देईन. सगळ्या सुनाईनं सांगायचं, पटकन उत्तर द्यायचं. आज सासूला कुणी कुणी आंघोळ घातली, बोटावर करा बरं. आज 1 2 3 4 6 47 55. पुढच्या माग बाध्यात नाही बरं नसू द्या. खरं सांगा आजी, तुमच्या सुना तुम्हाला आंघोळ कवा घालतील? गंधावाली आई होती मेल्यावर. माझं डोक्यात असे बरं का, म्हातारी मिली का तिने डोळे उघडून बघावा कोणती सुना आली हो. उग कुठं नाही काय